आजची रात्र काहीतरी वेगळीच होती. पुण्याच्या आकाशात चंद्र अगदी स्वच्छ तेजस्वीपणे लखलखत होता. तारे जणू मुद्दाम एकत्र जमले होते. आकाशात एखादं सुंदर नक्षत्र तयार होत असं. हलक्या गार वाऱ्यासोबत रात्रीची शांतता घराभोवती पसरली होती. रुद्र आणि आदिती आपल्या खोलीसमोर ठेवलेल्या खुर्च्यावर बसले होते. समोर तोच ओळखीचा पुणेरी आकाशाचा कॅनव्हास आणि मनात उद्याची आयुष्याची अपत्याची स्वप्न. आदित्यने मान वर केली, डोळे चमकले. आजचं आकाश खूप सुंदर आहे ना, ती हळूच म्हणाली. रुद्र तिच्याकडे पाहत हसला. हो ग, आज तारेसुद्धा जरा जास्तच उजळलेत. क्षणभर शांतता. अचानक आदितीचा आवाज थरथरला. रुद्र बघ, तुटता तारा. तिने बोट दाखवलं. रुद्रही ती झेप घेतलेली तारा पाहिली. हो, तारा पडते. आदिती हळूच हसली. म्हणतात ना, तुटत्या तारा दिसला की इच्छा मागायची असते. तुझी काय इच्छा आहे? रुद्र क्षणभर गप्प राहिला. मग गंभीरपणे पण डोळ्यात प्रेम घेऊन म्हणाला, माझी एकच इच्छा आहे, तुझ्यासोबत आणि आपल्या बाळासोबत आयुष्यभर आनंदाने जगायचं, मरण येईपर्यंत. हे ऐकताच आदितीच्या डोळ्यात पाणी तरळलं. ती काही बोलू शकली नाही. ती थेट रुद्रला मिठीत घेऊन रडू लागली. अगं, का रडतेस? रुद्रने काळजीने विचारलं. आनंदाने, ती हुंदके देत म्हणाली. तुझ्या प्रेमातली प्रामाणिकता ऐकून आपण ओळखीचेही नव्हतो तेव्हा भेटलो, आणि आज मी तुझ्या बाळाची आई आहे. रुद्रने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. रडू नकोस, मी तुला खूप प्रेम करतो, आणि आता तर तू माझ्या बाळाला पोटात घेऊन फिरतेस. ती त्याला अजून घट्ट मिठीत धरते. धन्यवाद. थोड्या वेळाने रुद्र म्हणाला, खूप उशीर झालाय, झोपूया. हो, चल, आदिती हसत म्हणाली. पुढचा दिवस सकाळ. रुद्र ऑफिसला निघताना आदितीला म्हणाला, मी निघतोय. हो, कामाला जोम ठेव, ती म्हणाली. रुद्र तिच्या पोटावर हलक्या हाताने हात ठेवत म्हणाला, बाळा, बाबा कामाला जातोय, आईच्या पोटात खोड्या करू नकोस. आदिती हसली. तिने रुद्राच्या हातावर किस केला. रुद्रने तिच्या कपाळावर हलकं किस दिलं. ऑफिसकडे जाताना अचानक विरुद्ध दिशेने येणारा एक ट्रक प्रचंड वेगात आला आणि एका क्षणात भयंकर धडक. रुद्रची कार 90 अंशात फिरली. काचांचा आवाज, धूर, रक्त. रुद्र तिथेच बेशुद्ध पडला. डोक्यातून रक्त वाहत होतं. पोलीस, ॲम्ब्युलन्स सगळे त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. घरात आदितीचं मन अजिबात लागत नव्हतं. छातीत एक विचित्र दडपण. काय एवढं अस्वस्थ वाटते मला, ती स्वतःशीच पुटपुटली. तेवढ्यात फोन वाजला. हॅलो, हॉस्पिटलमधून बोलतोय. आदितीचं हृदय जोरात धडधडू लागलं. मॅडम, मिस्टर रुद्र हॉस्पिटलमध्ये आहेत. फोन हातातून निसटला. आदिती खाली कोसळली. रुद्र, ती रडू लागली. सुनैना धावत आली. मॅडम, काय झालं? रुद्रचा अपघात, ती थरथरत म्हणाली. हॉस्पिटल? आदिती सुनैनासोबत हॉस्पिटलला पोहोचली. ती थेट रुद्रच्या रूमकडे धावली. थांबा मॅडम, नर्सने अडवलं. डॉक्टर तपासणी करतायत. आदिती अस्वस्थपणे पुढे मागे चालू लागली. थोड्या वेळाने डॉक्टर बाहेर आले. डॉक्टर, माझ्या नवऱ्याला काय झालं? ती रडत म्हणाली. ते अजूनही शुद्धीवर आलेले नाहीत. डोक्याला जोराचा मार बसला आहे. मी त्यांना पाहू शकते का? हो. रूममध्ये गेल्यावर आदितीचा जीव तुटला. डोक्यावर पट्टी, नाकात ऑक्सिजन, निश्चल शरीर. ती त्याचा हात पकडून रडू लागली. रुद्र, उठ, मी आहे इथे. क्षणभरात रुद्रचा हात हलला. ती दचकली. रुद्र? रुद्रने डोळे उघडले आणि थंड आवाजात विचारलं, तुम्ही कोण? आदिती हादरली. मी तुझी बायको आहे. बायको? तो डोळे मिटत म्हणाला, मला काहीच आठवत नाही. डॉक्टरांनी तपासणी केली. डोक्याला जबर मार बसल्यामुळे त्याची स्मृती गेली आहे. डॉक्टर म्हणाले, परत येईल का? आदिती रडत विचारत होती. हो.
जर त्याला रोजच्या सवयी, माणसं, आठवणी याची ओळख करून दिली तर? आदिती कोसळली. तिच्या पोटातलं बाळ आणि समोर स्मृती हरवलेला नवरा. रुद्र देशमुख गेली काही दिवस हॉस्पिटलच्या पांढऱ्या भिंतीत अडकलेला होता. डोक्याला लागलेली जखम बरी होत होती, पण डोळ्यामधली ओळख, आठवणी, आपलेपणा सगळंच हरवलेलं. आज डॉक्टरांनी फाईल बंद केली. रुद्रची प्रकृती आता स्थिर आहे. डॉक्टर शांत आवाजात म्हणाले, आज त्याला घरी नेता येईल. हे शब्द ऐकताच आदिती जोशीच्या डोळ्यात पाणी तरळलं. देवाचे उपकार, ती हळूच पुटपुटली. रुद्र फक्त मान हलवून म्हणाला, थँक्यू डॉक्टर. तो शब्द होता, पण त्यात भावना नव्हत्या. दारात पाऊल टाकताच आदितीने नकळत रुद्रचा हात धरला. तोच हात जो कधी काळी तिला आधार द्यायचा. तेवढ्यात सुनैना पुढे आली. तिने मुद्दाम आदितीला हलकसं बाजूला सारलं आणि रुद्रचा हात स्वतःच्या हातात घेतला. सर, जपा, हळू चालूया, ती काळजी दाखवत म्हणाली. आदिती तिथेच थबकली. छातीत कळ उठली. मी त्याची बायको आहे, पण इथे मला जागा नाही का? सुनैना रुद्राला खोलीत घेऊन गेली. आदिती मागे उभी राहिली. डोळ्यात अश्रू, ओठावर शांतता. सुनैना रुद्रसाठी फळ सोलत होती. सर, आंबा कापू का? ती गोड आवाजात विचारते. हो, रुद्र उत्तर देतो. आदिती पुढे येते. मी करते. सुनैनाचा चेहरा क्षणात बदलतो. तू का मध्ये पडतेस? आदिती काही बोलणार तेवढ्यात रुद्र म्हणतो, बस करा, भांडण नको. तो वाक्य आदितीच्या काळजावर खोल घाव घालतो. कधी काळी माझ्याशी सगळ्यांशी भांडणारा माणूस आज मला गप्प बसायला सांगतो. दार उघडतं. रुद्र, कसा आहेस रे? जलंधर देशमुख आत येतात. रुद्र त्याच्याकडे पाहतो रिकाम्या नजरेनं. तुम्ही कोण? घरातली हवा गोठते. मी तुझा बाबा आहे. जलंधरांचा आवाज थरथरतो. आदिती पुढे येते. अपघातानंतर त्यांची स्मृती गेली आहे. जलंधर खुर्चीत बसतात. डोळ्यात अश्रू. माझ्या मुलाला मला ओळखू येत नाही. ते पुन्हा रुद्रकडे पाहतात. मी जलंधर, तुझा बाबा. ओ बाबा, रुद्र अनिश्चितपणे म्हणतो. जलंधर आदितीकडे वळतात. तो बरा होईपर्यंत त्याची जबाबदारी तुझी. आदिती दोन्ही हात जोडते. मी शेवटच्या श्वासापर्यंत. रात्री सुनैना खोलीत आरशासमोर उभी. आता योग्य वेळ आहे, ती स्वतःशीच म्हणते. रुद्र आठवणीशिवाय आहे आणि आदिती कमकुवत. तिच्या ओठावर कपटी हसू. रुद्र खुर्चीत बसलेला. सुनैना कॉफी घेऊन येते. सर, तुमची आवडती कॉफी. थँक्यू. सर, थोडं बसू का? जुन्या गोष्टी सांगितल्या तर कदाचित आठवणी परत येतील. ठीक आहे. ती आवाज खाली आणते. सर, आदिती मॅडम तुमच्याकडे कधीच लक्ष द्यायच्या नाहीत. रात्री बाहेर फिरायच्या. रुद्र गप्प आणि ती थांबते. पोटातलं बाळ. रुद्रची भुवई उंचवते. मला काही आठवत नाही. तेवढ्यात आदिती येते. काय बोलताय? गप्पा, सुनैना थंडपणे म्हणते. नाश्ता करशील? आदिती विचारते. नको. रुद्र उठतो. सुनैना, तूच चल. आदिती सुन्न होते. सुनैना तिच्याकडे पाहून विजयाचं स्मित करते. औषध घे, आदिती म्हणते. सुनैना देईल, रुद्र थेट म्हणतो. त्या शब्दांनी आदिती आतून मोडते. पण जलंधराचे शब्द आठवतात. त्याच्या बाजूला राहा. दार उघडतं. मोठी बॅग घेऊन शलाका देशमुख आत येते. हॅलो. शलाका. आदिती दचकते. रुद्र विचारतो, तू कोण? मी तुझी सावत्र बहीण. शलाका थंड हसत म्हणते. बाबांनी मला इथे थांबायला सांगितले. सुनैनाचा चेहरा उतरतो. रात्री शलाका खोलीत उभी. रुद्रने दुसरी बायको केलीच कशी? आणि ती गर्भवती. तिच्या डोळ्यात द्वेष. आदितीचं बाळ या घरात राहू नये, ती कुजबुजते. पुण्याच्या त्या शांत घरात आता केवळ स्मृतीच नाही हरवल्या,
तर नाती, विश्वास आणि माणुसकीसुद्धा